साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू अवे ऑफ दी बॉडी चेंडूला इथे खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि उदयची ही विकेट देखील फार महत्वाची. त्या अनुषंगाने पहिला चेंडूवरती लाऊड अपील देखील झाली होती. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता आणि पहिला चेंडू इथे डॉट आला. आनंद केणेच्या वतीनं 3 षटकांची मॅच आहे. ओढव्या बॅटने ऑनसाईडला वळवण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झालेत आणि तत्पूर्वी इथे मात्र एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. उदय त्याच्या सोबतीनं राजूला आपण पाहतोय. लेफ्टी रायटी हे कॉम्बिनेशन आपण पाहतोय मधाच्या आतमध्ये. 3 षटकांची मॅच आहे. सुरुवात मार्चला दमदार झाली आहे. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. गावदेवी क्रिकेट संघ नांदप आयोजित आहे गावदेवी चषक 2026 आपण पाहतोय. 2026 मध्ये जरूर आपण पदार्पण केले, परंतु असं वाटतं की फक्त कॅलेंडर चेंज झालाय, बाकी आयुष्य तसंच चाललंय. कारण की दिवसामागे दिवस पुढे चालत चाललेत आणि मला तर वाटतं आमचे सर्व साथी लाईव्ह टेलिकास्टवाले असतील, अंपायर्स असतील, कॉमेंटेटर असतील, त्यांच्यासाठी फक्त क्रिकेटच्या स्पर्धा सुरू आहेत. इथे मात्र कमालीचा चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. आपण विचार केला तर स्पर्धा देखील तितकीच दमदार आहे आणि ऐतिहासिक क्रीडांगण आपण पाहतोय. कल्याण ग्रामीण क्रीडा संकुल आणि पूर्वी आपण पाहिलं तर फार मशागत या क्रीडांगणाची करणं गरजेचं होतं. हळूहळू क्रीडांगणाचा विकास देखील होतोय. कंपाऊंड, त्याच्यानंतर मात्र बसण्यासाठी व्यवस्था आणि आता मात्र आपण पाहिली तर सोलर पॅनलच्या वतीनं लाईट्स देखील इथे मात्र पाहायला मिळतात. आणि तत्पूर्वी ही स्पर्धा देखील आपण पाहतोय. मागील काही दिवसांपूर्वी इथे नक्कीच आपण कीर्तन महोत्सव पाहिला, तो म्हणजेच धर्म जागरण. आणि लाखोंच्या संख्येने, हजारोंच्या संख्येने भाविक भक्त इथे कीर्तन महोत्सवात सामील झाले, सहभागी झाले आणि त्यांनी आनंद देखील घेतला. आणि आतापासून आता मात्र ही पहिली स्पर्धा क्रिकेटची या क्रीडांगणावरती पाहतोय आणि पुढे देखील भरपूर स्पर्धा होती. तिथे फटका तर दमदार आहे. दोन्ही गाड्या एकाच रुलावरती. धावबाची संधी आणि या सामन्याची गोल्डन विकेट. रन मशीन ऑफ गोडसई उदय होतोय बाद धावबाच्या स्वरूपाने. पहिला गडी बाद. उदय बॅक टू द पवेलियन. बाजू म्हटली तर उदयशी विकेट्स प्रस्थापित केल्या. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर अगदी मिड ऑफला ऋतिक येतो. ऋतिकनं मागील मॅच मध्ये नक्कीच कमबॅक करून दिलं कोंढेरी संघाला आणि त्याच्यानंतर साहिल टेकलीकरने फायनल टचअप दिला आणि संघ आता या अंतिम फेरीमध्ये पाहायला मिळतो. मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल ऋतिक आणि ऋतिक चुकी करणार नाहीये. आणखी एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी राहिली आनंद केणेची. लागणारा दुसरा झटका. राजू बास झालेत आणि सलामीची जोडी आता तंबूच्या आश्रयाला. मात्र नवीन बॅटर मध्ये ऋतिक, त्याच्या सोबतीनं संकेत आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन केणेला आपण पाहतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आनंद केणेने. फक्त 3 धावा खर्च केल्या. महत्वाची एक विकेट घेतली. आता सचिन सज्ज झाला. मी तर म्हणे ना खराब चेंडू होता त्याच्यावरती. हो क्या बात आहे. कौतुक करावं लागेल ऋतिक केणेचं. ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण त्याचं राहिलंय. आधी नक्कीच झेल घेण्यासाठी पुढे सरसावला. तदनंतर त्याने परखलं की झेल होणार नाही. लगेचच बॉडीचा बॅलन्स त्याने थांबवला आणि इथे मात्र या धावा रोखल्या. एकच धाव मिळेल. अचूक डब्यावरती गोलंदाजी करावी लागेल सचिनला, कारण की पहिला चेंडू आपण पाहिला तर अगदी लेन खेचली होती. ओ आता फुलटॉस चेंडू
आणि त्याच्यावरती पलटवार, खराब गोलंदाजी, फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर पहिला धमाका, पहिला ब्लास्ट, षटकार. षटकार आळाने आता मात्र कमबॅक करावा लागेल. फुलटॉस चेंडू होता, खराब चेंडू होता, त्याच्यावरती षटकार देखील आला. आता इथे मात्र प्लेसमेंट चांगली आहे. क्षेत्ररक्षणाशी इथे मात्र खेळत असताना मधाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं आणि इथे क्रिकेटपेक्षा फुटबॉलला महत्व दिला आणि तत्पूर्वी या धावा धावफलकावरती मिळतील. तब्बल 3 धावा, 1 धाव जरूर वाचवली. आता या षटकामध्ये धावा बनत आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या. कमबॅक करावा लागेल सचिन केनेला देखील. 3 चेंडूमध्ये 10 धावा तर बनल्यात. आता उर्वरित 3 चेंडूमध्ये किती बनतील हे पाहणं गरजेचं आहे, कारण की लिमिटेड षटकांच्या ओव्हर्स आपण पाहतोय, मॅचेस पाहतोय. 3 षटकांची मॅच आहे, त्या अनुषंगाने इकॉनॉमिकल षटक हातालावं लागेल. ओ पुनशा लेन खेचली आहे, त्याच्यावरती क्रॅकिंग स्ट्रोक. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. इट्स अ मॅक्सिमम, षटकार. स्वस्तात तंबूच्या आशाला गेली होती. असं वाटलं होतं की धावा आता बनणार नाहीयेत, परंतु सचिन सातत्याने लेन खेचतोय. शॉर्ट लेंथ चेंडू आता तो मध्ये अगदी खेलपट्टीचा टप्पा हाताळतो आणि त्याच्यावरती पलटवार देखील होतोय, कारण की 2 षटकार आपण पाहिली आहे आणि धावसंख्या आता धावफलकावरती जाऊन पोहोचले 19 या धावसंख्येवरती. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. शनी अंबारे आमच्या समवेत आहेत आणि त्याने देखील आज चांगला साथ दिला. आता चांगला चेंडू फिश केला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहिलं तर स्वीपर कव्हरला, एका हाताने चेंडू तर पकडला, परंतु थोडेसे लेझी झाले आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. चांगलं बॅटल सुरू आहे. धावा बनल्यात या षटकामध्ये. अंतिम चेंडू आहे. सचिन केने पुनश्च मार्गस्थ होतोय आणि समोर ऍज अ बॅटर आपल्याला पाहायला मिळेल ऋतिक. ओ पुनश्च फटका दमदार, त्याच्यावरती देखील क्रॅकिंग स्ट्रोक आणि चेंडू लॉंग ऑफच्या वरून सीमारेषा पार. अंतिम चेंडूवरती आलाय षटकार आणि षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती. बोल ना. हा बघतात आम्ही, यांची पोरांची मॅच चालू आहे आपली. संकेत आता मात्र गोलंदाजीच्या अगेन्स्ट कपिलच्या अगेन्स्ट सज्ज झाला. इथे पाहावं लागेल आणि पुनश्च चुकी झाले मी तर म्हणेन. क्षेत्ररक्षक आनंदच्या माध्यमातून झेल घेणं गरजेचं होतं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दमदार चौकार. हो पुनशा इथे मात्र बॅटचा फेस ओपन केलाय,
परंतु क्षेत्ररक्षक आयुष होते आणि आयुषने इथे चांगला झेल टिपला आणि ज्या धावा येत होत्या त्या धावांवरती ब्रेक लावला. फलंदाज बाद. ओ हा फटका दमदार आहे. बादच्या रडार मध्ये चेंडू आणि त्याला सीमा रेषे बाहेर पाठवला. हा दमदार षटकार. षटकार येतो आणि आता धावांचा आलेख उंचावलाय. झेलची संधी. ओ झेल ड्रॉप. झेल ड्रॉप नक्की मधाच्या आतमध्ये चालू का? तर आता मात्र झेल देखील सुटला. एक धाव देखील आले. स्ट्राईक देखील असेल फलंदाज ऋतिक कडे आणि फलंदाज देखील होईल धावबाद. गोलंदाज तयार. थोड्याशा गोलंदाजी ट्रॅक वरती अंतिम चेंडू. ओ इथे मात्र पाहावं लागेल. दिशा लाईन लेंथ मधून भरकटतोय. आता तुम्हाला विकेट्स नाही तर धावा रोखणं गरजेचा. हा कॅल्क्युलेशन करून खेळणं कधी क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजाने करणं गरजेचा. कारण की 3 षटकांची मॅच आहे. इथे तुम्हाला विकेट्स घेऊन कुठलाही पुरस्कार मिळणार नाहीये. कारण की संघाला विजय मिळवून देणं गरजेचा. त्या अनुषंगाने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी देखील करणं गरजेचा. पहिल्या षटकामध्ये जरूर ती गोलंदाजी आनंद किणेशी आपण पाहिली. त्याच्यानंतर ओ आता खराब कामगिरी राहिले. मी तर म्हणेन 3 षटकांच्या मॅचेस मध्ये आता इथे थोडीशी खराब कामगिरी आता साहिल टेकडीकर करतोय का? तर नो +2 अशा 3 धावा. थोडस या ठिकाणी मात्र साथ पडत असताना कोंडेरी संघाला एक चेंडू आता मात्र शिल्लक होता. त्याच्यानंतर मात्र त्याने भीमर हाताला वाईट. त्याच्यानंतर नोला 2. आता 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गपीलला आणि अजून एक चेंडू शिल्लक आहे. आणखी एक वाईट. आणखी एक वाईट. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोचतीये 44. 44 धावा. एक चेंडू साठी ही मशागत सुरू आहे. 5 धावा तर दिल्या आहेत कपिलला. अजूनही चेंडू शिल्लक असेल. आत्मविश्वास असणं गरजेचं स्वतःवरती. आत्मविश्वासाने इथून गोलंदाजी करावी लागेल. ओ इथे मिस्टामिंग फ्रीडचा चेंडू आणि इथे मात्र धावबाद. युक्ती लढवली शेवटच्या मोमेंटला कपिलला आणि इथे मात्र फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती 44 जिंकण्यासाठी आता 45 धावा बनवायच्यात. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 24 धावा आल्या
आणि या षटकामध्ये आपण विचार केला तर धावा बनल्या त्या म्हणजे तब्बल 17 धावा खर्च केल्या. कपिल केळीने एका चेंडूसाठी ज्या 5 ते 6 धावा आल्या त्या कुठेतरी मागण्या ठरल्या आणि आता मात्र जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर टार्गेट असेल ते म्हणजे तब्बल 45 धावांचं. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम गोडसे आणि लगेचच आपण मॅचला देखील सुरुवात करणार आहोत. दिवसभर त्यांनी देखील चांगलं संगीत आपल्यापर्यंत लावलं परंतु क्रिश का गाणं नाही सुनाया भाई. उद्या नक्कीच आपण ऐकवाल याची अशा अपेक्षा आपण बाळगूयात कारण की आता मात्र अंतिम मॅच आपण पाहतोय अंतिम इनिंग आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे तब्बल 45 धावा आणि सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये सचिन केणे त्याच्या सोबतीनं रामचंद्र केणे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती उदय कांबेरीला आपण पाहतोय. गेम ऑन पहिला चेंडू उदय ऑन दी मार्क. पहिला चेंडूवरती इथे आक्रमण झालं चेंडू तर हवे डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक महत्वाची विकेट सामन्याची गोल्डन विकेट सचिन केणे शून्यावरती बाद. आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये साहिल टेकडीकर आलाय शून्यावरती बाद झाले सचिन. असं वाटलं होतं की इथे मात्र सामना पुढे ते नेते जबाबदारीने खेळतील जबाबदारी थोडीशी बाजूला राहिल्या आणि लगेचच या ठिकाणी मात्र विकेट देखील गेला आणि आता चांगली इनिंग साकारावी लागेल साहिल टेकडीकरला. मागील मॅच हिरो राहिला होता आता कमबॅक करावा लागेल साहिल टेकडीकरला. ओ हा फटका देखील फसलाय डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक बॅक टू बॅक 2 विकेट्स डाऊन फलंदाज साहिल टेकडीकर देखील शून्यावरती बाद.
दिला होता, आता जबाबदारी त्याच्यावरती देखील असेल. उदयने 2 मध्ये 2 विकेट्स घेतलेत. हो, चांगला चेंडू होता, सन्मान दिलाय, कारण की 2 चेंडूवरती 2 विकेट्स गेले होते आणि आता एकच धाव आली आहे. जशी सुरुवात राहिली होती टीम घोटसेशी, तशी सुरुवात आता मात्र कोंढेरी संघाची देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च करत एक विकेट्स घेतली होती महत्वाची, ती म्हणजे 2 विकेट्स घेतल्या होत्या आनंद केणेनं. आणि आता रामचंद्र केणे स्ट्राईक एंडला. आडव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक जरूर आहे, परंतु एकच धाव मिळेल. मोठा फटका येणं गरजेचं असेल, कारण की तुम्हाला बनवायच्या जिंकण्यासाठी 45 आणि आता या षटकामध्ये आपण विचार केला तर फक्त 2 धावा खर्च केल्यात उदयनं. आणि स्टिथ फॅट जशाच तसं प्रत्युत्तर आहे. आनंद केळने देखील 3 धावा खर्च केल्यात, आता उदय देखील 2 धावा खर्च करतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न, रायझिंग अँड सरप्राइझिंग. हा चेंडू आलाय डॉट, अंतिम एक चेंडू शिल्लक आहे. थोडीशी खराब गोलंदाजी कपिल आणि सचिनची राहिली, त्याच्यावरती पलटवार झाले. धावा बनल्या 44, आता बनवायच्या 45. उदयची बॅट बोलली नाही, परंतु त्याची गोलंदाजी आता या मॅच मध्ये आपण बोलताना पाहिली. हो, आता पाहावं लागेल फुलटॉस चेंडू, आणि फुलटॉस चेंडू वरती दांडी गुल झाली आहे. 3 विकेट्स या षटकामध्ये घेतली आहेत. उदय कांबेरेने, फलंदाज ऋतिक केने देखील झालाय बाद. माशाऊन आता गोलंदाजी ट्रॅक वरती. ऋतिक आलाय, बिगिट करण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र पुनश्च हा चेंडू देखील आलाय डॉट. आता चांगली कंबर कसली गोलंदाजांना देखील, मोठे फटके मारावे लागतील. जी सुरुवात करणं गरजेचं होतं, अपेक्षित होती कोंढेरी संघाच्या वतीनं. सचिन केणे पहिल्या चेंडूवरती बाद, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर साहिल टेकडीकर बाद, त्याच्यानंतर अंतिम चेंडूवरती ऋतिक केणे बाद, आणि तिन्ही बॅटर्स तंबूच्या आशाला गेलेत. आता मात्र इथून कमबॅक करतील का हे दोन्ही बॅटर्स, कपिल केणे आणि त्याच्या सोबतीनं रामचंद्रला आपण पाहतोय. फटका हा देखील चांगला आहे, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक ताकद लावली नव्हती, फक्त फ्लिक केला होता, आणि आणखी एक विकेट. फलंदाज रामचंद्र बाद. शिल्लक आहे. इथून आनंद आणि कपिलला षटकार चौकार मारावे लागतील, मोठी फटकेबाजी करावी लागेल. ओ, विकेट केलाय, उंची जास्त आणि लांबी गाठेल का? ओ, क्या बात आहे, कमालीचं जजमेंट, चांगला झेल टिपलाय, आणि फलंदाज आनंद केणे देखील शून्यावरती बाद. राजाचं कौतुक, राजानं पकडलाय झेल, फलंदाज फेल.
शिंद्र मगर आता मध्ये दाखल झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर फक्त 2 धावा आहेत आणि विकेट गेलेत 5. फुटबॉलचा स्कोर आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती. ओ तेज सरार आणि यस फिंगर अप. आणखी एक विकेट, आणखी एक फलंदाज बाद. तू चल मे आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये टीम कोंढेरीची. फलंदाज बाद. नवीन बॅटर आदिनाथ केणे आता मधाच्या आतमध्ये आलाय आणि या षटकातील आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे तब्बल 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विकेट हॅट्रिक देखील संपादित केले गोलंदाज ऋतिकनं. कमालीची गोलंदाजी आपण पाहिली आणि आता मात्र 45 बनवायच्या होत्या. ओ तेज सरार गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहिला ऋतिकला आता टॉप गिअर मध्ये त्यांनी गोलंदाजी टाकली आहे. मागील मॅच मध्ये थोडासा महागडा जरूर राहिला होता परंतु या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी त्याची राहिली आहे. 1 साइडेड मॅच जिंकली होती मागील मॅच कोंढेरी संघाने परंतु या मॅच मध्ये थोडंसं बॅकफुटला त्यांना जावं लागलं कारण की गोलंदाजांवरती हवी राहिली. आणि आता मात्र इथे मेडन षटक या स्पर्धेतील पहिलं विकेट मेडन षटक हाताळणारा गोलंदाज ठरलाय ऋतिक. 3 विकेट्स आणि एकही धाव खर्च नाहीये. कौतुक त्याचं देखील. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 मध्ये बनवायच्या धावा 43. धावा खर्च केल्या 17. ओ फटका दमदार. हे फटके सुरुवातीपासून येणं गरजेचं होतं आणि कपिलच्या बॅट मधून हा दमदार षटकार. लेकिन तंदुरुस्त आहे. आधीपासून येणं गरजेचं होतंय फटके. अंतिम षटकामध्ये राजला आपण पाहतोय. हो आणखी एक चांगला स्ट्रोक डाऊन दी ग्राउंड सीमा रेषे पार लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून हा दमदार स्ट्रोक चौकार. कोंढेरी संघाच्या विजयाच्या अशा पल्लवी झाल्या असत्या कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा. दुसऱ्या षटकामध्ये ऋतिकनं निर्धाव षटक हाताळलं. आता मात्र थोडीशी अडचण निर्माण झाली गोलंदाज राजवरती. वाईटचा इशारा आणि या तत्पूर्वी धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. 15ची सरासरी गाठायची होती टीम कोंढेरीला. जर तुम्ही कॅल्क्युलेशन गेम केला असता प्रति षटकामध्ये 15 धावा घेण्याचा प्रयत्न केला असता तर कुठेतरी संघ जिंकला असता. आता आपण विचार केला तर 12 धावा बनल्या 2च चेंडूवरती. जर 15ची सरासरी जर तुम्ही लावली असती सुरुवातीपासून तर कुठेतरी सामन्याचं चित्र वेगळं असतं. परंतु जो कोणी खेळाडू आला तो षटकार आणि चौकार मारण्यासाठी गेला आणि तेच प्रत्येक चेंडूवरती तुम्ही प्रतिहल्ला करू शकत नाहीये. गोलंदाज देखील कधी कधी चांगला चेंडू हाताळत असतो त्याला देखील सन्मान देणं गरजेचं होतं. वडव्या बाटण्या ऑन साइडला गॅप शॉट सिलेक्शन
अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. तीन चेंडू मध्ये आता धावा बनल्या 16 धावा. ही सरासरी पाहिजे होती पहिल्यापासून. प्रति षटकामध्ये तुम्हाला धावा बनवण्याच्या होत्या आणि आता मात्र धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचली. 15ची सरासरी जिंकण्यासाठी बनवायची होती. 16 तीन चेंडू मध्ये झाल्या. हो, इथे बॅटची लिडिंग एज आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आणि तत्पूर्वी इथे एक जाव घेतली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. असं वाटलं होतं की गोडसे संघ धावा बनवणार नाहीये, कारण की सुरुवातीच्या षटकामध्ये 2 विकेट सलामीची जोडी उदय आणि आपण पाहिलं तर राजू वास आले होते स्वस्तामध्ये. धावा देखील 2 खर्च केल्या होत्या. त्यानंतर पलटवार झाला आणि आता मात्र गोलंदाजांनी देखील कंबर कसली आहे. बॅटची लिडिंग एज आणि इथे स्पिंगर अप, फलंदाज बाद. आणखी एक झटका टीम कोंढेरीला. आदिनाथ होतोय बाद. बॅटर्स लगेचच जा. अंतिम एका चेंडूचा काही शिल्लक आहे. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल फेस करण्यासाठी अनुष केणेला आपण पाहतोय. आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे टीम कानिपनाथ घोटसई या संघानं आणि पहिली ट्रॉफी या वर्षाची त्याच्या नावावरती जरूर पाहायला मिळेल. त्यात मात्र शंका नाहीये. लेफ्ट हँडेड बॅटर. अंतिम चेंडू. हो, फटका हा देखील चांगला आहे, परंतु इथे सामना झाला फिनिश आणि आजचा दिवस राहिलाय कानिपनाथ घोटसई या संघाच्या नावावरती. विजय झालाय संघ घोटसई. हार्ड लक टफ लक या स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन केलं टीम कोंढेरीनं आणि उद्या ठीक 4 वाजता रिपोर्टिंग करा घोटसई संघ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऋतिक, ज्याने कमालीची फटकेबाजी देखील केली आहे आणि गोलंदाजी देखील करत असताना मेडन षटक, विकेट्स मेडन षटक, ज्यामध्ये विकेट्स हॅट्रिक देखील आपण पाहिले. ऋतिक आपण या, ऋतिक लगेचच या, तदनंतर आपण फोटो सेशन करा.